वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्ड याच्यामध्ये आपला सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2. ओके, तर या दोन्ही सब्जेक्टसाठी जो बोर्डचा क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे तर तो क्वेश्चन पेपर पॅटर्न आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर याच्यामध्ये मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2 हे जर टोटल बघितले तर मॅथमॅटिक्स पार्ट 1 सुद्धा 40 मार्क्सचा आहे आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2 सुद्धा किती मार्क्स आहे? 40 मार्क्स आहे. ओके, सो टोटल किती असणार आहे? 80 मार्क्स आणि 20 मार्क्स इंटरनल. तर मॅथ्स 1 असू दे किंवा मॅथ्स 2 असू दे, त्याचा जो 40 मार्क्सचा क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे तो दोन्हीसाठी सेम आहे. त्यामुळे दोन्हीचा आपण एकत्रित बघणार आहोत. मॅथमॅटिक्स 1चा आणि 2चा दोन्हीचा 40 मार्क्सचा क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असेल. तर क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये क्वेश्चन नंबर 1A असेल. ओके, क्वेश्चन नंबर 1A हा MCQ असेल. ओके, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह MCQ असेल. म्हणजे एखादा क्वेश्चन दिला जाईल आणि त्याला 4 ऑप्शन दिले जातील A, B, C, D. ओके, जो ऑप्शन करेक्ट आहे तो तुम्ही आन्सर मध्ये तो फक्त अल्टरनेटिव्ह लिहायचा. सपोज बी आन्सर असेल त्याचं तर बी हा ऑप्शन तिथे लिहायचा. ओके, तर आणि त्याचा पुढचा आन्सर जरी त्यातलं लिहिलं तुम्ही पुढे तरी चालेल. ऍटलीस्ट तुम्ही काय लिहायला पाहिजे, त्याचा करेक्ट ऑप्शन आहे तो लिहायला पाहिजे. MCQ तर MCQ किती असेल? 4 मार्क्ससाठी 4 क्वेश्चन, म्हणजे हा पहिल्यांदा 4 मार्कचा झाला. तर त्याच क्वेश्चन नंबर 1 मध्ये बी हा क्वेश्चन असेल सॉल्व द फॉलोइंग. ओके, सॉल्व द फॉलोइंग. तर हा सुद्धा किती मार्कचा असणार आहे? तर हा असणार आहे टोटल 4 मार्कचा. 1 मार्कचे सॉल्विंग साठी 4 क्वेश्चन असणार आहे. ओके, तर याच्यामध्ये 1 मार्कसाठी काय असेल? एक तर 1 स्टेप और 2 स्टेप. तर याच्यामध्ये काय होईल? 1 स्टेप और 2 स्टेप अशा पद्धतीने त्याचं काय असेल? एवढ्याच स्टेप्स असतील आणि 1 मार्कचे असे टोटल 4 क्वेश्चन. तर त्याचे किती होतील? 4 मार्क्स होतील. ओके, नाव क्वेश्चन नंबर 2E. तर हा ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन असेल. ओके, तर याच्यामध्ये टोटल 1, 2, 3 अशा 3 ऍक्टिव्हिटी दिली जातील आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये काही स्टेप सॉल्व्ह करून दिले असतील, काही स्टेपमध्ये असे बॉक्स असतील. तर टोटल 4 बॉक्स असतील. तर प्रत्येक 4 बॉक्ससाठी हाफ मार्क. असे टोटल किती झाले? हाफ 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 टोटल 2 झाले. तर एनी 2 कुठलेही फर्स्ट 2 करा किंवा सेकंड अँड थर्ड कुठलाही सॉल्व्ह करा. एनी 2 सॉल्व्ह करायचे म्हणजे 2 2 चा किती होणार? 4. त्यामुळे ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन किती असणार आहे? 4. एनी 2 सॉल्व्ह करायचे. एनी 2 कुठलाही सॉल्व्ह करा त्याच्यातले. तर आणि प्रत्येक बॉक्ससाठी हाफ मार्क. टोटल 4 मार्कचा क्वेश्चन असेल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2B. ओके, हा सॉल्विंग साठी असेल. म्हणजे याच्यामध्ये शॉर्ट मध्ये लिहितो मी सॉल्व द फॉलोइंग. हा टोटल 8 मार्क्सचा असेल. तर याच्यामध्ये टोटल तुम्हाला 5 क्वेश्चन असतील. 1, 2, 3, 4, 5. त्यातले एनी 4 सॉल्व्ह करायचे. एनी 4 असे 4 सॉल्व्ह केले तर 2 मार्क्ससाठी 1 असा ना. 4 2 चा 8 टोटल 8 मार्क्स त्याचे. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2B झाला. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3A. तर 3A हा ऍक्टिव्हिटीचा असेल. तर याच्यामध्ये टोटल 2 क्वेश्चन असतील. सॉल्व्ह करताना त्यातला कुठलाही एक करा. एनी 1. आता हा 3 मार्क्सचा असेल. म्हणजे ऍक्टिव्हिटीमध्ये बॉक्स किती असणार आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. टोटल किती बॉक्स असणार आहे त्याच्यात? 6 बॉक्स असणार. 6 बॉक्स पैकी काय करायचे? किती करायचे कंप्लीट? हाफ 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 मार्क असे धरले तर टोटल किती होणार? 3 मार्क होणार. मग तुम्ही एकतर 1 सॉल्व्ह करा किंवा 2 सॉल्व्ह करा. कुठलाही एक सॉल्व्ह करा. ओके, तिथं तुम्हाला त्याचा मार्क मिळून जातील. दोन्हीपैकी कुठलाही एक. एनी 1 म्हटलंय. 3 मार्क्स. 6 बॉक्स. हाफ मार्कसाठी एक. टोटल 3 मार्क्स. आता क्वेश्चन नंबर 3B हा जो आहे तर याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह द फॉलोइंग असा क्वेश्चन असेल. त्याच्यामध्ये टोटल 4 क्वेश्चन असतील. ओके, 4 क्वेश्चन. त्यातले सॉल्व्ह करताना एनी 2 म्हणजे इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन आहेत. एनी 2 सॉल्व्ह करायचे आणि हा जो क्वेश्चन असणार आहे टोटल 3 + 3 6 मार्क्ससाठी असणार आहे. टोटल 6 मार्क. 4 क्वेश्चन त्यातले कुठलेही 2 सॉल्व्ह करायचे. 3 + 3 किती आहे ना? 6 मार्क्ससाठी क्वेश्चन. इथे तुम्हाला बॉक्स नसणार आहे. तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे. म्हणजे टोटल हा क्वेश्चन नंबर 3B 6 मार्कचा झाला. त्याच्यानंतर क्वेश्चन 4 हा इम्पॉर्टंट आहे सगळ्यात. त्याला हॉट क्वेश्चन सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये सुद्धा सॉल्व्ह असं असेल. त्याच्यामध्ये टोटल 3 क्वेश्चन असतील. सॉल्व्ह एनी 2. ओके, एनी 2 मध्ये 1, 2, 3 कुठलेही 2 सॉल्व्ह केले. 4 2 सॉल्व्ह केले तर 4 2 जा 8 म्हणजे एक क्वेश्चन 4 मार्कला टोटल 8 मार्क. तर ह्या 3 पैकी कुठलेही 2 तुम्ही सॉल्व्ह करा. तर ह्याच्यामध्ये याला हॉट क्वेश्चन म्हटलं जातं. म्हणजे थोडेसे चॅलेंजिंग असतील. यातले ऍटलीस्ट 1 क्वेश्चन, कमीत कमी एक क्वेश्चन किंवा दोन्ही पण किंवा तिन्ही पण टेक्स्टबुकच्या बाहेर असेल. तर ऍटलीस्ट 1 फ्रॉम आउट ऑफ टेक्स्टबुक. ओके, आउट ऑफ टेक्स्टबुक. एक क्वेश्चन आउट ऑफ टेक्स्टबुक त्याच्यामध्ये असेल तर तो सॉल्व्ह करायचा तुम्ही. आता आउट ऑफ टेक्स्टबुक म्हणजे काय? तर तुमच्या प्रॉब्लेम सेट आणि प्रॅक्टिस सेटच्या बाहेर असेल, पण तुमच्या सिलेबसवरच बेस्ड असणार आहे. ओके, सिलेबसच्या बाहेरचा असणार नाही.
खरं त्याचा आन्सर डायरेक्ट किंवा सॉल्व्ह केलेला टेक्स्टबुक मधला प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नसणार आहे. त्यामुळे एक क्वेश्चन हा ऍटलिस्ट वन क्वेश्चन म्हटलं मी, असं काही नाही की वनच, ऍटलिस्ट वन कुठला तरी एक असा क्वेश्चन येईल की जो आउट ऑफ टेक्स्टबुक आहे, किंवा टू क्वेश्चन असे येतील की आउट ऑफ टेक्स्टबुक आहे. तिथे आउट ऑफ टेक्स्टबुक क्वेश्चन येऊ शकतात. तसंच क्वेश्चन नंबर 5 पण तसाच आहे. सॉल्व्ह द फॉलोइंग. आता इथे क्रिएटिव्ह क्वेश्चन असतात. याच्यात एकूण टोटल 2 क्वेश्चन आहेत. एनी वन हा 3 मार्क्स आहे. म्हणजे एका क्वेश्चनला 3 मार्क्स. एनी वन. बऱ्याचदा याच्यातले क्वेश्चन सिंपल असतात. थोडे म्हणजे त्याचं ओपन एंडेड क्वेश्चन असतील. म्हणजे जसे की समजा x प्लस वाय इज इक्वल टू 8 याची 3 सोल्युशन द्या. प्रत्येकाचा आन्सर वेगवेगळा असणार. ओके. अशा प्रकारचे ओपन एंडेड क्वेश्चन याच्यामध्ये असतील. क्रिएटिव्ह क्वेश्चन असतील. हं. तर ते आपण बघूया. ते आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये तसे क्वेश्चन बघूया. इथे थोडंसं चॅलेंजिंग क्वेश्चन, क्रिएटिव्ह क्वेश्चन असतील 3 मार्क्ससाठी. तर हे टोटल तुमचं किती होईल? 40 मार्क्सचा मॅथ्स 1, 40 मार्क्सचा सेम पॅटर्नमध्ये मॅथ्स 2 असे क्वेश्चन असतील. ओके. तर हा सगळा क्वेश्चन पेपर पॅटर्न जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला बोर्डचा नक्कीच याच्यामध्ये उपयोग होईल. ऍक्टिव्हिटीचे क्वेश्चन याच्यातले मार्क कधीही घालवायचे नाही. क्वेश्चन नंबर 2A आणि 3A ऍक्टिव्हिटी बॉक्स चुकायचे नाही. आणि सॉल्व्ह द फॉलोइंग शॉर्ट स्टेप मध्ये असतात हे. तर याच्यावर जरा फोकस करा, जेणेकरून पासिंगसाठी जे आहे ते तुमचं या क्वेश्चनवर जर फोकस केला तर होऊन जाईल. थँक्यू.